जून महिन्यामध्ये पावसाची सरासरी कमी असताना गेल्या आठवड्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली होती. मात्र आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहेत. आपण पाहू शकतात का आकाशामध्ये या ठिकाणी ढगांची सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला भेटत नाहीये. कारण की कुठेतरी आता मान्सून जो आहे तर तो सक्रिय नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. आपण पाहू शकतात का मी आता लासलगाव जवळ असलेल्या पिंपळगाव नजीक या ठिकाणी मी मका आणि सोयाबीनच्या शेतामध्ये असून या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः आता पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जमीन जी तर ती भेगाळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की 5-6 दिवसापासून या ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा संपूर्ण जो काही खर्च आहे तर नेमका किती खर्च आलेला आहे, काय आहे? तर आपल्यासोबत या ठिकाणी तरुण शेतकरी आहेत. आपण जाणून घेणार आहोत. मला हे सांगा, की साधारण तुम्ही किती एकरामध्ये सोयाबीन आणि मका लावलेला आहे आणि आज काय परिस्थिती? माझे 3 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये 1 एकरमध्ये मका लावली आहे, 2 एकरमध्ये सोयाबीन केली आहे. मकाला नांगरटपासून तर आत्तापर्यंत पेरणीपर्यंत सर्वसाधारणपणे नांगरट, फणणे, मजुरी खर्च, बियाणे, खत यासाठी 18,000 ते 20,000 पर्यंत आतापर्यंत एकरी खर्च आला आहे. सोयाबीनला बी त्याच पटीमध्ये खर्च येतो आणि तेवढा शेतकऱ्यांनी केलेलाच आहे. आता जर पावसाने उघडीप दिली, तर हा सर्व खर्च आमचा वाया जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे आणि दुबार पेरणीचं संकट येण्याची चिन्ह दिसत आहे. तर वरून राजाला आता असं साकडं आहे, की लवकरात लवकर पड बाबा, जेणेकरून शेतीचं नुकसान होणार नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्याला येणार नाही. एकंदरीत पाहता कुठेतरी शेतकऱ्याला सोयाबीन आणि मका ह्या पिकांसाठी जे तर ती एकरी आतापर्यंत म्हणजे 20,000 ते 25,000 रुपयाचा खर्च झालेला आहे आणि जर पावसाने म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये हजेरी नाही लावली तर कुठेतरी हा शेतकऱ्यांचा खर्च वाया जाईल आणि दुबार पेरणीचं संकट ओढू शकतं अशी या ठिकाणी माहिती जी तर शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वरुण राजाला सुद्धा या ठिकाणी साकडं घातल्याचं ते बोलत आहेत. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.